पुढच्या वर्षी गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत। गेल्या 25 वर्षांपासून गुजरात भाजपचा अभेद्य गड राहिलाय। 2017च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला चांगलीच टक्कर दिली होती, परंतु त्याआधी आणि त्यानंतर भाजपला गुजरातमध्ये आव्हान असे मिळालेच नाही। आताही पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत फार काही वेगळे होण्याची शक्यता दिसत नाही। त्याचे संकेत नुकत्याच गुजरातमध्ये पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळाले आहेत। काही दिवसांपूर्वीच मूळचे गुजरातचे परंतु सध्या तृणमूलचे खासदार असलेले माजी क्रिकेटपटू युसुफ पठाण यांनी गुजरातमध्ये भाजपला परास्त करणे कठीण असल्याचे वक्तव्य केले होते। संघटन, लोकप्रियता आणि लोकांची कामे या तिन्ही आघाड्यांवर भाजपला गुजरातमध्ये स्पर्धाच नसल्याचे युसुफ पठाण म्हणाले। त्यांचे आकलन योग्यच असल्याचे या निवडणुकीत दिसून आले। गुजरातमधील सर्वच्या सर्व म्हणजे 15 महापालिकांवर भाजपची सत्ता आली आहे। शिवाय हा विजय साधा सुधा नाही। अहमदाबाद महापालिकेत 192 पैकी 158 जागा भाजपला मिळाल्या। राजकोटमध्ये 72 पैकी 65, सुरतमध्ये 120 पैकी 115, बडोद्यात 76 पैकी 69, तर पोरबंदर आणि मोरबीमध्ये सगळ्याच्या सगळ्या म्हणजे प्रत्येकी 52 जागा भाजपने जिंकल्या। केवळ शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातही भाजपने अतिशय दमदार कामगिरी केली आहे। काँग्रेस आणि आम आदमी पक्ष या गुजरातमधल्या मुख्य विरोधी पक्षांचे प्रदर्शन अतिशय दयनीय राहिले आहे। थोडक्यात भाजपचा हा बालेकिल्ला अजूनही अभेद्यच आहे आणि एकूण परिस्थिती पाहता कदाचित पुढची अनेक वर्षे या बालेकिल्ल्याला सुरुंग वगैरे लावण्याचे विरोधकांचे प्रयत्न सफल होणार नाही असंच दिसतंय। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।